राज्यातील 29 महानगरपालिकांच्या निवडणुकांसाठी आज प्रचाराची सांगता होते। अर्ध्या तासात आता प्रचाराच्या तोफा थंडावतील। 15 तारखेला मतदान आणि 16 तारखेला निकाल लागणार आहे। प्रचाराच्या शेवटच्या दिवशी सर्वच पक्षांकडून रॅली, रोड शो यांचा धडाका सुरू आहे। तीन दृश्य आपण या ठिकाणी पाहतोय। नागपुरात फडणवीसांची बाईक रॅली, तर मुंबईमध्ये एकनाथ शिंदेंचा रोड शो, तर अजित पवारांचा पुण्यामध्ये पिंक गाडीमधून रोड शो। पालिका निवडणुकीची रणधुमाळी, प्रचाराच्या तोफा आज थंडावतील। त्याआधी नेत्यांची प्रचार रॅली यासाठी धावपळ। स्वतः फडणवीस नागपुरात आहेत। आमचाच रेकॉर्ड आम्ही मोडू असा दावा त्यांनी या ठिकाणी केलाय। तसंच मुंबई सुद्धा आमचीच, मुंबईमध्ये सुद्धा भाजपच विजयी होणार असा दावा फडणवीसांनी केलाय। तर मुंबईमध्ये एकनाथ शिंदे यांनी दहिसर पासून ते पुढे दक्षिण मुंबईपर्यंत रोड शो काढलेला आहे। तर अजित पवारांचा पुण्यामध्ये रोड शो सुरू आहे। हे दृश्य आहेत जेव्हा फडणवीस बाईक रॅलीमध्ये सहभागी झाले होते नागपूरच्या, तिथली ही दृश्य आहेत। नागपूर पालिकेवर सुद्धा आतापर्यंत भाजपची सत्ता आहे। भारतीय जनता पार्टीचे विधान परिषदेचे तर मुंबई, ठाणे, कल्याण, डोंबिवली आणि राज्यात इतरही महापालिका ताब्यात घेण्यासाठी शिंदेंचा प्रचाराचा धडाका। तर अजित पवार यांनी मात्र पिंक गाडीमधून आपला हा प्रचार रॅली या ठिकाणी काढली। शिवाजी पार्कच्या ऐतिहासिक सभेनंतर आत्मविश्वास वाढला मुंबई काँग्रेसकरांमध्ये। आत्मविश्वास पहिल्या दिवशीपासून आहे। मुंबईकरांवर पूर्ण विश्वास आहे। मुंबईकर महायुतीच्याच पाठीशी आहेत। तर मुंबईकर महायुतीच्या पाठीशी असा दावा फडणवीसांनी केलेला आहे। मुंबईत घेणार, त्याचबरोबर नागपूरमध्ये आपलाच रेकॉर्ड आपण मोडणार असं देखील देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं। तर दुसऱ्या ठिकाणी ठाकरे बंधूंची देखील रॅली सुरू आहे। उद्धव ठाकरे यांनी मुंबईत शाखांना भेटी दिल्यात। राज ठाकरे आज पुण्यामध्ये आहेत, तिथे कार्यकर्त्यांच्या, उमेदवारांच्या भेटीगाठी त्यांनी घेतल्या। तर ज्युनियर ठाकरे म्हणजे आदित्य ठाकरे, अमित ठाकरे यांच्याकडनं मुंबईमध्ये प्रचार रॅली काढण्यात आली। उद्धव ठाकरे हे शाखांना सध्या भेटी देत आहेत। अजून अर्धा तास बाकी आहे। या अर्ध्या तासामध्ये आणखी काही जास्तीत जास्त शाखांना भेटी देण्याचा सपाटा उद्धव ठाकरे यांनी लावलेला आहे। राज ठाकरे पुण्यामध्ये आहेत। पुण्यामध्ये त्यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधलेला आहे, उमेदवारांशी संवाद साधलेला आहे। तर दुसरीकडे मुंबईमध्ये आदित्य ठाकरे, अमित ठाकरे या दोघांनी मिळून या ठिकाणी प्रचाराची धुरा सांभाळली आहे आणि इथे त्यांनी रॅली काढलेली आहे, रोड शो काढलेला आहे। आज 5 वाजता प्रचार संपतोय। आजची रात्र आणि उद्याची रात्र जागे राहा आणि पैसे वाटायला जर का त्यांच्याकडून कोण आलं, सरळ 2 कानपटक मारा आणि पोलिसांच्या ताब्यात घ्या। आणि जनतेला सुद्धा सांगतोय, माता भगिनींना सांगतोय की त्यांचा पापाचा पैसा आहे, भ्रष्टाचाराचा पैसा आहे। तो पापाचा पैसा घरात घेऊन आपला आणि आपल्या कुटुंबियांचं आयुष्य बर्बाद होऊ देऊ नका। सत्तापेक्षा सत्य महत्वाचं आहे। नाही, अतिशय उत्तम प्रतिसाद आहे। जसं मी तुम्हाला बोललो, मी प्रचार करायला लागल्यापासून ज्या प्रकारे आमचे 2 पक्ष एकवटलेत, असं वाटत नाही की 2 पक्ष एकत्र आले, तर 2 परिवार एकत्र आलेत आणि खूप उत्तम प्रतिसाद आहे। मला वाटतं 16 तारखेला तुम्हाला एक चांगला रिझल्ट बघायला